राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था NIFTEM निफ्टेम जे भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाअंतर्गत एक स्वाद संस्था आणि मानक विश्वविद्यालय आहे। शिक्षण आणि संशोधन संस्था लघु तसंच मध्यम उद्योग किंवा भावी उद्योजकांसाठी कायम कार्यरत आहे। खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयानं या क्षेत्रातील नव उद्योजकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत। प्रधानमंत्री किसान संपदा योजना, ऑपरेशन ग्रीन्स योजना, मेगा फूड पार्क इत्यादी। अशाच पद्धतीनं केंद्र सरकारच्या सहकार्यानं खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाद्वारे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना PMFME योजनेला सुरुवात केली आहे, ज्याची माहिती या माहितीपटाच्या अखेरीस दिली जाईल। मंत्रालय किंवा संस्थांचा असा प्रयत्न आहे की खाद्य प्रसंस्करणाच्या संबंधित तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली जावी आणि यालाच अनुसरून आपल्याला डेअरी संबंधित तांत्रिक माहितीची ओळख करून दिली जावी। नमस्कार, मी नितीन कुमार, सहाय्यक प्राध्यापक, निफ्टेम कडून तुमचं सर्वांचं या डेअरी मॉडेलमध्ये स्वागत करतो। आजचा आमचा विषय आहे डेअरी उद्योगामध्ये स्वरोजगाराची संधी। जसं की आपल्या सर्वांना माहित आहे की दूध मानवी जीवनासाठी खूपच गरजेचं आहे। उच्च पौष्टिक मूलतत्वामुळे दुधाला संपूर्ण आहार मानलं जातं आणि यापासून भरपूर उत्पादनही बनवले जातात, जे आपल्या सर्व लोकांना भरपूर आवडतात। दूध उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विशेष स्थान आहे आणि जगात सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे आणि दूध उत्पादनाच्या क्षेत्रात हा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे। सध्या आपल्या देशात संपूर्ण जगातील दूध उत्पादनातील जवळपास 18.5% उत्पादन केलं जातं, जे भारताला दूध उत्पादनात नंबर 1 चा देश बनवतं। भारत जगामध्ये सर्वात कमी खर्च करून म्हणजेच 30 ते 35 रुपये प्रति लिटर दराने दुधाचं उत्पादन करतो। याचा अर्थ असा आहे की डेअरी क्षेत्रात स्वयंरोजगाराची संधी किती जास्त आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशामध्ये सहकारी आणि खासगी दूध संस्था भरपूर आहेत। या चित्रात भारताच्या नकाशावर राज्य सरकारच्या दुग्ध संस्था आणि डेअरी उत्पादनांना दाखवलं आहे। प्रत्येक राज्यात वेगवेगळे डेअरी उत्पादन बनवले जातात। याप्रमाणे आपल्या देशातील दूध उत्पादनांची एक मोठी यादी तयार होईल। डेअरी क्षेत्रात असंघटित क्षेत्र भरपूर प्रमाणात आहे, हे जवळपास 80% पर्यंत आहे। सहकारी संस्थांची संख्या ही खासगी दुग्ध संस्थांच्या मानाने खूपच कमी आहे। या सर्वाचा अर्थ असा निघतो की डेअरी क्षेत्रातील दुग्ध उत्पादनांमध्ये संधी आणि शक्यता भरपूर आहे। भारतामध्ये डेअरी उद्योग उत्पन्नाचं साधन आहे। हा उद्योग 20 ते 25 गायी घेऊन सुरू करू शकतो। शासकीय किंवा बिगर शासकीय संस्था डेअरी पालन उद्योगासाठी 5 ते 10 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत करतात। याचबरोबर आपल्या देशात काही प्रशिक्षण संस्था पण आहेत, जे आपल्यासारख्या उद्योगशील लोकांना प्रशिक्षण दिलं जातं। जसं की राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था कुंडली हरियाणा, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था करनाल हरियाणा, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था आनंद गुजरात। केंद्र सरकार आणि राज्य सरकार शिवाय खास करून MOFPI, नाबार्ड आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाद्वारे उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी बऱ्याच योजना लागू केल्या आहेत। तुम्ही या सर्वांची माहिती त्यांच्या वेबसाईट वरून घेऊ शकता। या डेअरी प्रक्रिया उद्योगामध्ये आकार आणि हाताळणीनुसार वेगवेगळ्या स्वरूपात अनेक प्रकल्प असतात। यापैकी काही अशा प्रकारे आहेत: दूध संकलन केंद्र, प्रक्रिया दूध प्रक्रिया विभाग, मलई, लोणी, तूप, वेगवेगळ्या चवीचे दूध, दूध पावडर, पनीर, आंबवलेले दूध उत्पादन आणि आईस्क्रीम बनवणारे वेगळे लहान लहान प्रकल्प एका मोठ्या डेअरी प्रकल्पामध्ये असतात। या व्यतिरिक्त या सर्व प्रक्रियेमध्ये मदतीसाठी विभिन्न प्रकारच्या साधनांची गरज असते।
जसं की गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा, स्टीम बॉयलर, रेफ्रिजरेशन प्रकल्प, कंप्रेस्ड एअर आणि ETP. जसं की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दूध आपल्या घरातून कॅन किंवा टँकरच्या माध्यमातून डेअरी प्रकल्पामध्ये आणलं जातं. सर्वात प्रथम दुधाच्या गुणवत्तेची पडताळणी होते. जसं की आपण पाहू शकता, दूध आता टँकर मधून आपल्या निफ्टेम मध्ये, जो डेअरीचा प्रायोगिक प्रकल्प आहे, तिथे आला आहे. हा टँकर पंजाब मधून इथे आला आहे. टँकर संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून टँकरच्या सीलची तपासणी केली जाते. सील तुटलेलं नाही याचा अर्थ रस्त्यात कुठेही भेसळ झालेली नाही. टँकरच्या सीलची तपासणी करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता आपण टँकरच्या वर चढून त्याचं झाकण काढणार आहोत. त्यानंतर प्लेजरच्या मदतीनं दूध ढवळलं जातं. ढवळलं यासाठी जातं की रस्त्यात काही वेळा लहान लहान हवेचे बुडबुडे बनलेले असतात. त्यामुळे मेदाचा थर वर येतो, दूध खाली जमा होतं. त्याला चांगलं ढवळल्यानंतर त्याचं सॅम्पल घेतलं जातं. म्हणजेच थोडंसं दूध लहान भांड्यात घेऊन ते पुन्हा तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेलं जातं. सर्वप्रथम दुधाच्या सॅम्पलचं तापमान मोजलं जातं. जर ते बरोबर असेल तर दुधाला तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलं जातं. आता आम्ही दुधाचं सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत आलो आहोत. इथे अल्कोहोलची चाचणी करत आहोत. यानंतर लगेचच आम्ल चाचणी केली जाते. आता स्ट्रीपच्या मदतीनं युरिया, स्टार्च, डिटर्जंट भेसळीची तपासणी केली जाते. दूध योग्य गुणवत्तेचं आहे. आता टँकर मधील कच्चं दूध साठवण टाकीत होस्ट पाईप आणि फ्लो प्लेटच्या मदतीनं हस्तांतरित केलं जातं. हे टँकर 2 भागांचं आहे, त्यामुळे याला 2 आउटलेट आहेत.
आता इथून पाईपद्वारे सगळ्यात पहिला बॅलन्स टँक मध्ये आला. दूध निर्जंतुकीकरण यंत्र हे एक अत्यावश्यक यंत्र आहे. यावर पीएचई प्लेट पॅक, बॅलन्स टँक, होल्डिंग टँक आणि पंप असतं. याचबरोबर गरम पाणी आणि थंड पाण्याची सुविधा सुद्धा असते. दुधातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यासाठी दुधाचं निर्जंतुकीकरण केलं जातं. या चित्राच्या मदतीनं निर्जंतुकीकरण प्रक्रिया पुन्हा समजावून घेऊया. दूध सर्वात पहिला बॅलन्स टँक मध्ये येतं. पंपच्या सहाय्यानं निर्जंतुकीकरण करण्याच्या रिजनरेशन सेक्शन मध्ये जातं, जिथे निर्जंतुक दुधाच्या सहाय्यानं हे 45 डिग्री पर्यंत गरम होतं. या तापमानावर आपण दुधातून क्रीम सेपरेटरच्या मदतीनं मलई काढू शकतो. या चित्रात तुम्ही पिवळी रेषा पाहत आहात, ती मलईची रेषा आहे आणि दूध पुन्हा निर्जंतुकीकरणाच्या रिजनरेशन सेक्शन मध्ये जातं. रिजनरेशन सेक्शन नंतर लगेचच दूध निर्जंतुकीकरणाच्या उष्ण विभागात जातं, जिथे दुधाला वाफेच्या किंवा गरम पाण्याच्या मदतीनं 72 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केलं जातं. त्यानंतर लगेचच होल्डिंग ट्रॉलीमध्ये दुधाला 21 सेकंद पर्यंत थांबवलं जातं. शेवटी थंड पाण्याच्या मदतीनं दुधाला थंड केलं जातं. थंड झाल्यानंतर दुधाला साठवण टाकीत साठवलं जातं. हे थंड झालेलं दूध आता बाटलीमध्ये किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये भरण्यासाठी तयार आहे. जो फैट ऊपर आ जाती है 24 आवर्स में, जैसे मलाई की तरह ऊपर, देन होमोजेनाइजेशन प्रोसेस कैन गिव द फैट ग्लोबस इनटू स्मॉल पार्टिकल्स, छोटे छोटे टुकड़ों में डाल देते हैं. पहले अंगूर के गुच्छे की तरह होते हैं फैट ग्लोबस, और उस पर 2200 PSI का प्रेशर लगाया जाता है, जिससे वो फैट ग्लोबस डिफरेंट हो जाता है. सेकेंड स्टेज का 50 PSI प्रेशर दिया जाता है ताकि वो रेस्ट फॉर्म में आ जाए. तो दैन उसके बाद दूध जो है 48 घंटे तक हमारा ऊपर से नीचे बराबर एक इक्वल फैट है, मिल्क फैट ऊपर नहीं आती. तो आमच्या सहकार्याने होमोजिनायझरचं काम करण्याचे सिद्धांत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावला आहे. आता चित्राच्या मदतीनं होमोजिनायझरचं काम करण्याची पद्धत पुन्हा समजावून घेऊ. दुधामध्ये असलेले फॅट सुरुवातीला मोठ्या आकाराचे असतात. चित्रामध्ये पिवळ्या रंगाचे मोठे गोळे दिसतात, ते फॅट आहे. होमोजिनायझर मधून गेल्यानंतर हे लहान लहान गोळ्यात बदलतात आणि याला बदलण्यासाठी दुधाला खूपच लहान फटीतून आणि उच्च दाबाने प्रवाहित केलं जातं. जसं की आपण पाहू शकता, हे बाटल्या भरण्याचं यंत्र आहे आणि त्यामध्ये वर तोंड करून सर्व रिकाम्या बाटल्या ठेवल्या जातात. सर्व बाटल्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर या बाटल्या कन्व्हेअर मधून एका मागोमाग जातात. हाताने या बाटल्यांची तपासणी केली जाते. मला एक तुटलेली बाटली मिळाली आहे आणि मी ती आपल्याला दाखवतो आहे. हे यंत्र एका वेळी 4 बाटल्या भरू शकतं. भरल्यानंतर बाटल्यांना झाकणं लावली जातात. झाकणामध्ये प्लास्टिक सील लावलं जातं, जे नंतर फ्लेमनं हॉट सील केलं जाईल. या पूर्ण प्रक्रियेला पुन्हा एकदा जवळून पाहू.
सील केल्यानंतर लगेचच दुधाच्या बाटल्यांना प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवून शीतगृहामध्ये साठवलं जातं. शीतगृहाचे तापमान 4 ते 5 अंश डिग्री असतं. सकाळ होताच दुधाच्या सर्व बाटल्या आपल्या नियोजित स्थानावर पाठवल्या जातात. बाटल्यांव्यतिरिक्त दुधाला फॉर्म फिल सील मशीनद्वारे पिशवीतही भरलं जातं. बाटल्यापेक्षा प्लास्टिक पिशवीची किंमत कमी असते, पण हे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की दूध आणि दूध उत्पादन बनवायचे असतील तर त्यासाठी भरपूर साधनांची गरज असते. चला तुम्हाला साधन सामुग्री विभागामध्ये घेऊन जातो. सर्वप्रथम रेफ्रिजरेशन विभाग आहे, जिथे थंड पाण्याची निर्मिती केली जाते. डेअरीमध्ये अमोनियाचा वापर रेफ्रिजरंटसाठी केला जातो आणि यापासून थंड पाण्याची निर्मिती केली जाते. थंड पाणी हे थंड दूध, दूध निर्जंतुकीकरण, लोणी, सतत लोणी बनवण्याचं यंत्र आणि आईस्क्रीम विभागात वापरतात. CIP विभाग. CIP चा अर्थ होतो क्लीन इन प्लेस, म्हणजेच स्वच्छतेचं ठिकाण. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेअरीमध्ये असलेल्या सर्व यंत्रांची स्वच्छता आहे त्याच ठिकाणी यंत्र न हलवता केली जाते. स्वच्छतेच्या ठिकाणी जे सोल्युशन आहे ते पाईपद्वारे टाकीमध्ये, निर्जंतुकीकरण यंत्रामध्ये, चिलरमध्ये जातं आणि तिथे स्वच्छ करून पुन्हा ते सोल्युशन इथे CIP विभागात येतं. आपण पाहू शकता की CIP विभागात 3 टाक्या लावलेल्या आहेत. अल्कली टाकी, डिटर्जंट टाकी, ऍसिड टाकी. या 3 टाक्या येथे आहेत. जागेच्या प्रमाणात आणि चक्राकार पद्धतीनं CIP ला फिरवलं जातं. आता या चित्राच्या मदतीनं CIP प्रक्रियेला पुन्हा समजावून घेऊया. सर्वात पहिलं पाणी यंत्रामध्ये पाठवलं जातं, कारण त्यात असणारे दूध किंवा दूध उत्पादनं काढून टाकली जातील. त्यानंतर लगेचच अल्कली सोल्युशनला पाईपद्वारे उपकरणामध्ये पाठवलं जातं. अल्कली सोल्युशन पाईपमध्ये किंवा यंत्रामध्ये साठून राहू नये यासाठी पुन्हा पाणी सोडलं जातं. पाण्यामध्ये खूपच कमी प्रमाणात ऍसिड सोल्युशन मिसळून पुन्हा उपकरण आणि पाईप मध्ये सोडलं जातं. सर्वात शेवटी पाणी पुन्हा एकदा सर्व उपकरण आणि पाईप मध्ये सोडलं जातं. या सर्व पायऱ्या वापरून आपण कोणतंही यंत्र किंवा पाईपचं CIP करू शकतो. आता ते यंत्र किंवा प्रक्रिया उपकरण नवे दुग्ध पदार्थ किंवा दूध प्रक्रियेसाठी तयार आहे. याचबरोबर डेअरी प्रकल्पात वॉटर सॉफ्टनर प्लांटही लावला जातो, जो आपल्या पाण्यातील क्षार कमी करून क्षारमुक्त पाण्याची निर्मिती करतो. क्षारमुक्त पाण्याची गरज स्टीम बॉयलर मध्ये असते. स्वच्छतेमध्येही आपण क्षारमुक्त पाण्याचा वापर करतो. स्टीम बॉयलर डेअरी प्रकल्पामध्ये वाफ तयार करतो. वाफेचा वापर आईस्क्रीम निर्जंतुकीकरणासाठी, दूध निर्जंतुकीकरणासाठी, मलई निर्जंतुकीकरणासाठी होतो. याचबरोबर वाफेची गरज पनीर बनवताना लागते. वाफेचा वापर डेअरीतील जमिनीच्या साफसफाईसाठी होतो. वाफेच्या निर्मितीसाठी डेअरीमध्ये लाकूड, कोळसा आणि डिझेलचा उपयोग होतो. या सर्व सामग्रीचा वापर करून डेअरीमध्ये अनेक प्रकारचे दुग्ध उत्पादन बनवले जातात. आशा करतो की या माहितीपटामुळे तुमच्या सर्वांच्या ज्ञानात भर पडली असेल. आता तुम्हाला प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME योजना खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय भारत सरकारद्वारे सुरू केली आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे.
आज आपल्या देशात खाद्य प्रसंस्करण क्षेत्रात असंघटित उद्योगांची संख्या जवळपास 25 लाख आहे आणि यामध्ये 66% प्रकल्प ग्रामीण क्षेत्रात प्रस्तावित आहेत. यामधील जवळपास 80% कौटुंबिक आधारित उद्योग आहेत. या असंघटित उद्योगांना कौशल्य विकास तसंच संपूर्ण सहाय्यतेची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी कमी करू शकतो आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकतो. यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना PMFME घेऊन आले आहेत, जी सूक्ष्म उद्योगांच्या अडचणींना दूर करण्यासाठी प्रयत्न करतील. या योजनेचं वैशिष्ट्य सूक्ष्म उद्योगाची उत्पादन क्षमता वाढवणं हे आहे आणि त्यांना मजबूत प्रकल्प व्यवस्थापन स्थापून देणं आहे. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक संस्था FPOs, स्वयंसहाय्यता समूह SHGs आणि उत्पादक सहकारी संस्थांना त्यांच्या संपूर्ण मूल्य शृंखलासाठी मदत करायची आहे. हे प्रसंस्करण अथवा प्रक्रिया खाद्यपदार्थाच्या क्षेत्रात लोकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि वोकल फॉर लोकल साठी प्रेरणादायी ठरेल. याची विशेष माहिती खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाच्या वेबसाईट वरून घेऊ शकतो. याशिवाय तुम्ही निफ्टेमच्या 013022811089 या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता. धन्यवाद.